आहे राजू शेट्टी यांच्या संदर्भात। राजू शेट्टी ऐनवेळी कोणाशीही युती करतात आणि बळी आमचा जातो असं रविकांत तुपकर यांनी म्हटलेलं आहे बुलढाण्यामधून। त्यामुळे स्वतंत्रच लढणार असल्याचं रविकांत तुपकर यांनी म्हटलंय। दरवेळी राजू शेट्टी स्वतंत्र लढणार अशी घोषणा करतात, पण ऐनवेळी वेगवेगळ्या पक्षांशी युती करतात। आपण आतापर्यंत संघटनेच्या आदेशानुसारच अनेक निवडणुकांची तयारी केली आहे, पण युती आघाडीच्या आम्हाला जागा सुटत नाहीये, त्यामुळे आम्ही का लढत नाही असा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये निर्माण होतोय। यावेळी देखील हातकणंगलेची जागा ही महाविकास आघाडीने सोडली अशा बातम्या वारंवार येत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे। त्यामुळे कोणाची आघाडी हो, या बुलढाणा लोकसभेची जागा ही ताकदीने लढा असा शेतकऱ्यांचा आपल्यावर दबाव आहे असं रविकांत तुपकर यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यामुळे आपण जनमताचा आदर राखणारे कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळे आपण बुलढाण्यातूनच स्वतंत्र लढणार असल्यावर रविकांत तुपकर हे ठाम आहेत। बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे की त्यांची युती आघाडी ऐनवेळी दरवर्षीप्रमाणे कोणासोबतही हो, पण आम्ही शेतकऱ्यांच्या साक्षीने आम्ही सगळे शेतकरी म्हणतो की तुम्ही लढा। शेतकऱ्यांचाच माझ्यावर प्रेशर आहे की ही लोकसभेची निवडणूक लढली पाहिजे, त्यामुळे वर काय हो खाली काय हो याचा विचार आम्ही करणार नाही। संबंध शेतकऱ्यांच्या आणि तरुणांच्या साक्षीने एक वोट आणि एक नोट हा फॉर्म्युला वापरून बुलढाण्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही अत्यंत ताकदीने उतरणार आहोत। 2014 साली मला बुलढाणा लोकसभा मतदारसंघातनं शेट्टी साहेबांनी तयारी करायला सांगितलं। मी लोकसभेची तयारी केली। ऐनवेळी त्यांची युती भाजप बरोबर झाली आणि मला निवडणूक लढवण्यापासून थांबावं लागलं। त्याच्यानंतर 2014ला चिखली विधानसभेतनं तयारी करायला सांगितलं। जोरदार तयारी केली, फक्त फॉर्म भरायचा बाकी होता। त्यावेळी भाजपसोबत युती झाली, ती जागा आमच्या वाट्याला आली नाही। तेव्हाही मला सांगितलं की तुम्ही अपक्ष लढू नका, तुम्ही थांबा, कारण हा संघटनेचा आदेश आहे। तो आदेश आम्ही पाळला। नंतर महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देऊन मी शेट्टी साहेबांची साथ देण्याचा निर्णय घेतला। त्यांनी पुन्हा मला सांगितलं की तुम्ही बुलढाण्यातून लोकसभेची तयारी करा। मी जोरदार लोकसभेची स्वतंत्रपणाने तयारी केली। ऐनवेळी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत युती झाली आणि ही बुलढाण्याची जागा आम्हाला मिळाली नाही। तेव्हाही मला निवडणुकीपासून थांबावं लागलं, काही हरकत नाही। तर आता असे स्वतंत्र लढायची घोषणा प्रत्येक वेळी होते, ऐनवेळी कोणासोबत तरी युती होते।